कल्पना करा, 14 वर्षाची मुलगी शाळेतून घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही बेटी, सकाळपासून चहा घेतले नाहीयेत, कॉफी घेतले नाहीयेत, नाश्ता केले नाहीयेत, ते तिथेच बसून आहेत, तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवलो. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाप जेवत नसतो, मुलगी मुळू मुळू रडत असते. संध्याकाळच्या 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापावरच्या तोंडावरचं पांघरण करते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय, मुलगी आहे. का आलीस बेटी, का आलीस? बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा? बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा खायला करून काय देऊ का बाबा? डॉक्टरांना बोलून आणू का बाबा? बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढत उठून बसला, मुलीला कवटाळला. मुलीने विचारलं, का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतीस, माझ्या तोंडावरून हात फिरवतीस, मला असं वाटतं की पांडुरंगा तू माझी लेक नाहीये, तू माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी सासरला नांदायला जात असते ना, 1 वर्षात बापाचा सरकार दिसतो. एवढा मोठा खड्डा ही बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ती सासरला नांदायला जात असते ना, बापाला मागे परतून पाहते. 1 पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, 2रा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासू राशी जाय, मागे परतून पाय, कैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा. निस्वार्थ प्रेम मुलगी बापावरती करत असते.